राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त इथं आनंदाची बातमी आता समोर आली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांचं फार मोठं इथं पावसाने परीक्षा घेतली। कधी पाऊस नाही तर जेव्हा पाऊस झाला तर इतका झाला तर सर्व शेतकऱ्यांची शेतजमीन वाहून गेली, खरडून गेली। शेतकऱ्यांचं नुकसान झालं, शेतकऱ्यांच्या गुरजनावरांचं नुकसान झालं, भरपूरशा मालांचं नुकसान झालं। इथं बघा या रब्बी हंगाम 2025 मध्ये बी बियाणे आणि खत खरेदीसाठी अतिरिक्त 10,000 रुपये प्रति हेक्टरी इथं अनुदान दिलं जाणार अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितली। आता बघा अनुदान आजपासून जमा होणार। भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा देखील झाले। राज्यातील 8,500 रुपये प्रति हेक्टर मदत इथं अनेक शेतकऱ्यांना मिळाली, परंतु राज्य सरकारने 18,500 रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्याची इथं मंजुरी देण्यात आली होती, परंतु शेतकऱ्यांना 8,500 रुपये इथं मिळाले। आता 10,000 रुपये मिळण्याची इथं बाकी असणार आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे कधी जमा होणार या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, याबद्दल जो काही निर्णय आहे तो आताच घेण्यात आलेला आहे, परंतु यामध्ये काही नियम आणि काही कामे या ठिकाणी शेतकऱ्यांना करावे लागणार आहे। तसेच बघा 10,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती कधी जमा होणार, तर शेतकऱ्यांना कोणती सूचना देण्यात आली, कोणते काम तात्काळ करण्याची गरज शेतकऱ्यांना असणार आहे। या अगोदर बघा रब्बी हंगाम 2025 मध्ये बी बियाणे आणि खत खरेदीसाठी इथं 10,000 रुपये प्रति हेक्टर देण्याचं त्यांनी सांगितलेलं होतं, म्हणजेच 18,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये टोटल येण्याची माहिती त्यांनी सांगितलेली होती। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पुनर्बांधणीसाठी इथं सरकारकडून हातभार दिला जाणार आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये एकच प्रश्न होता की अनुदान मिळणार तर कसं, इथं कुठे अर्ज करावा लागणार, काय पद्धत असणार आहे, आम्हाला अनुदान मिळणार तर कसे मिळणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत स्पष्टीकरण बघून घेऊया। बघा ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी ॲडमिनिस्ट्रॅकच्या सिस्टमवरती तयार झाले तर त्यांची माहिती आधीच इथं सरकारकडे उपलब्ध आहे, जसं की कृषी विभाग असेल, अशा शेतकऱ्यांची माहिती जमीन इथं तपशील, आधार नंबर आणि बँक खाते गोळा करून त्यांच्या खात्यामध्ये थेट 10,000 रुपये विशिष्ट अनुदान इथं टाकण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। यात कुठलाही तुम्हाला ऑनलाईन फॉर्म किंवा इथं वेबसाईटवरून अर्ज करण्याची गरज नाही, फक्त तुमची कागदपत्रे योग्य पद्धतीने जमा झालेली पाहिजे। तोच प्रश्न इथं तुम्हाला पडत होता, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा क्लिअर झाला असेल। त्यानंतर बघा इथं कुठली कागदपत्रे इथं तुम्हाला जमा करण्याची त्यांनी माहिती सांगितलेली नाही। बघा शेतकरी मित्रांनो, आता हे कृषी अधिकाऱ्याकडे तुमची माहिती ऑलरेडी उपलब्ध आहे। केंद्र सरकार असो, राज्य सरकारकडो ॲडमिनिस्ट्रॅकच्या वेबसाईटवरती तुम्ही इथं ॲग्रीस्टॅकवर तुम्ही फार्मर आयडी नोंदवलेली असेल, बनवलेली असेल, तर सर्व माहिती तुमची त्यांच्याकडे ऑलरेडी उपलब्ध असते। तर बघा पासबुक खाते नंबर आणि IFSC कोड इथं स्पष्ट तुमचा दिलेला पाहिजे। त्यानंतर तिन्ही कागदपत्रे तुम्ही दिल्यानंतर तुमचं नाव आणि अनुदानाचं पात्र यादीत तुमचं समाविष्ट असायला पाहिजे। बँक खात्याचे तुमचं आधार कार्ड लिंक असायला पाहिजे आणि ॲग्रीस्टॅकवरती जे काही तुम्ही फार्मर आयडी बनवलेली असेल तर ते व्यवस्थितपणे तुम्ही बनवलेली असेल आणि ते तुमच्या खात्यावरती जे काही बँक पासबुकवरती नाव असेल, आधार कार्डवरती नाव असेल आणि फार्मर आयडीवरती नाव असेल ते सारखे असायला पाहिजे। आणि बघा शेतकऱ्यांना 8,500 रुपये जमा झाले। आता भरपूरशा शेतकऱ्यांना 10,000 रुपये जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। आता बघा इथं 2 स्वतंत्र मदतीची योजना म्हणजे 10,000 रुपये आणि 8,500 रुपये तुमच्या खात्यावरती त्यांनी जमा करण्याचं सांगितलेलं होतं, म्हणजे ज्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची माहिती त्यांनी सांगितलेली होती। आता भरपूरशा शेतकऱ्यांना 8,500 रुपये जमा झाले। आता त्या शेतकऱ्यांना 10,000 रुपये जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितली। त्या व्यतिरिक्त बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यभरात हजारो आणि लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्याची सुरुवात झालेली आहे। एक छोटा उदाहरण बघा, तुम्ही लातूर जिल्ह्यामध्ये आहात आणि लातूर जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर हेक्टरीसाठी तुम्हाला इथं 8,500 रुपये आणि 10,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील आणि भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा देखील झालेले आहे। त्यानंतर बघा रब्बी हंगामासाठी बी बियाणे आणि खत खरेदीसाठी 10,000 रुपयांचा समावेश तिथं अनुदान तुम्हाला देण्यात येणार आहे आणि भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। आता बघा तुम्हाला 8,500 रुपये जमा झाले असतील तर आता तुमच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा होणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांना टोटल 18,500 रुपये जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितली। फक्त तुमच्याकडे फार्मर आयडी असणे गरजेचे असणार आहे, तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचे असणार आहे आणि बघा हे जे काही तुम्ही कामं केली असेल फार्मर आयडी ॲग्रीस्टॅकच्या वेबसाईटवरती सिस्टमवरती तुम्ही नोंदवली असेल तर ऑलरेडी तुमची माहिती त्यांच्याकडे इथं लिंक असते, तर ते सर्व माहिती तुमची व्यवस्थितपणे असायला पाहिजे। आणि त्या व्यतिरिक्त फार्मर आयडी हे तुम्ही काढली नसेल तर काढून घ्या, लवकरात लवकर तुम्हाला काढून घ्यायची आहे। बाकी अशा पद्धतीची माहिती आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।